हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही आलोय तुळजापूरला. आम्ही आता ऑन द वे आहेत आणि मध्ये जेवणासाठी थांबलोय. आम्ही पुण्यावरून निघाले होते. आमचं ठरलं होतं की तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर करायचं, पण मी पहिले दर्शन तुळजापूरचं घेणार आहोत. काल सकाळी आम्ही जळगाववरून निघाले आणि रात्री पोहोचले, त्यामुळे सकाळी खूप धावपळ झाली. त्यामुळे माझा व्हिडिओ करायचं काही जमलं नाही. म्हणून मी आता अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर तुम्हाला अपडेट देणार आहे की पुढे आमचं दर्शन कसं होतं किंवा आमचा ब्लॉग कसा जातो. तर नक्की पूर्ण बघा. आणि मी माझ्या फॅमिलीसोबत आले आहेत. आमचे जे मोठे दादा आणि ताई आहेत त्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत आणि आमच्यासोबत मुलंसुद्धा आहेत. ही बघा, हायवेला लागून ही हॉटेल आहे. हॉटेल प्राची म्हणून आहे. बघूया इथलं जेवण कसं असतं ते, कारण आम्ही सकाळचाच नाश्ता केलेला होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता इथं जेवण करून आम्ही दर्शन घेणार आहोत. ही बघा, माझी पूर्ण फॅमिली इथं बसलेली आहे. दीदा हाय हाय कर. झोपेत आहे का बेटा तू? सर्वजण झोपेत आहे. त्यानंतर आम्ही इथं जेवण मागवलं आणि इथं जेवण इतकं छान होतं, म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. आम्हाला डायरेक्ट घरची चव भेटली. इथं आम्ही कढाई पनीर आणि भिंडी फ्राय मसाला मागवलं होतं आणि जेवण इतकं टेस्टी होतं. तिथल्या पोळ्याही खूप छान होत्या, जसं आपलं घरचं जेवण असतं तसंच. आणि आम्हाला सकाळची भूक लागलेली होती आणि आमचं जेवणसुद्धा खूप छान झालं होतं. तुम्ही केव्हाही या रस्त्याने याल तेव्हा हॉटेल प्राचीला नक्की भेट द्या, कारण इथलं जेवण घरगुती आहे आणि एकदम टेस्टी आहे आणि गरमागरम तर भेटतंच. आणि त्यासोबतच आम्ही दाल खिचडीसुद्धा मागवली होती आणि दाल खिचडीसुद्धा खूप छान होती. टेस्ट एकदम आपली घरगुती होती. त्यामुळे तुम्ही जेव्हाही या रस्त्याने याल तेव्हा हॉटेल प्राचीमध्ये जेवण ट्राय करायला विसरू नका. आमचे जेवण वगैरे आटोपले. आता आम्ही निघालोय तुळजापूर जाण्यासाठी. हळूहळू हळूहळू खाली रुतीन. चाल. गरम होतंय ना खूप. सो फायनली आम्ही पोहोचले तुळजापूरला. आई तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत आहे. आई तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी. हे बघा, हा सर्व मागचा एरिया आहे आणि आता आम्ही मध्ये जाणार आहोत. सगळे नवीन जोडपे दिसतात. इथं मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही चप्पल वगैरे काढली. इथं चप्पल स्टँड वगैरे आहे. चप्पल वगैरे काढली आणि आम्ही दर्शनासाठी वाट बघत होतो की, कारण आज इतकी गर्दी होती तिथं, तर आम्हाला जवळजवळ वेळच लागणार होता. आम्हाला जवळजवळ 4-5 तास तर लागणारच होते. तिथल्या जवळच्या जे लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 4 ते 5 तास लागणार आहे दर्शनाला. ज्यांना दर्शनासाठी वेळ कमी आहे त्यांच्यासाठी मुखदर्शनसुद्धा होतं. इथं मुखदर्शनाची वेगळी लाईन होती आणि धर्मदर्शनाची वेगळी होती. आम्ही धर्मदर्शनाने जात होतो, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागलाच. किती पायऱ्या आहे चढायच्या? जितकं चढायचं तितकं उतरायचं पण आहे. फायनली आम्ही मध्ये पोचलो आणि इतकी गर्दी होती. ती गर्दी बघूनच आम्हाला समजलं की आज तर आपल्याला खूपच वेळ होणार आहे, कारण आम्हाला 2 दिवसामध्ये तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरसुद्धा करायचं होतं. त्यामुळे तुळजापुरातच आम्हाला इतका वेळ लागेल, तर मग पुढचे दर्शन कसे होणार याचा विचार आम्ही करत होतो. पण थोडा वेळ इथं बसले आणि मुलंसुद्धा खेळत होते. सुरुवातीला त्यांचे मूड खूप फ्रेश होते, पण नंतर जेव्हा वेळ झाला त्याच्यानंतर ती खूप चिडचिड करायला लागली होती. आणि आता आमच्या लक्षात आलं की लहान मुलांना देवांच्या दर्शनासाठी अजिबात न्यायचं नाही, कारण देवांच्या दर्शनाला कुठेही म्हटलं म्हणजे गर्दीच असते. त्या गर्दीमध्ये त्यांचे हाल होतात आणि त्यांच्यासोबत आपलेही होतात. त्यामुळे लहान मुलांना अजिबात प्रवासात आणि दर्शनात न्यायचं नाही असं आम्ही ठरवलं. इथं बारीमध्ये आम्हाला जवळजवळ 4 मजले रांगा फिराव्या लागल्या.
ते दर्शनासाठी इथं एक तासाने एक मजला सोडत होते आणि आमच्यासोबत लहान मुलंसुद्धा होते. आम्ही इतके दमलेले होते की आम्ही कुठेही बसायचे, जिथं जागा दिसली तिथं आम्ही खाली बसत होते आणि असं आराम करता करता आम्ही शेवटी पोहोचले देवी आईच्या गाभाऱ्यामध्ये. आणि तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं, इतकं मनाला शांती मिळत होती. तिथलं ते संबळ वगैरे ते वाद्य वाजत होते, त्यामुळे इतकं छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. दक्षिणा टाकू. नंतर मध्ये मोबाईल त्यांनी मला कॅमेरा बंद करायला लावला, कारण तिथं देवी आईचा अभिषेक सुरू होता आणि देवी आईच्या अंगावर वस्त्र नव्हती, त्यामुळे त्यांनी मला व्हिडिओ शूट काही करू दिला नाही. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की देवीचा अभिषेक चालू असताना आम्ही कुठलाही शूट करू देत नाही कॅमेऱ्यामध्ये. त्यामुळे मी मोबाईल बंद केला आणि बाहेर आम्ही निघालो. आमचं दर्शन खूप छान झालं आणि त्याच्यानंतर इथं आजूबाजूला खूप छान असे छोटे छोटे मंदिर आहेत. इथं शक्ती स्वरूप रेणुका मातेचं मंदिर आहे, त्याच्या शेजारीच लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे आणि इथं सुद्धा इतकं छान, इतकं फ्रेश वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. तसेच इथं मल्हारी मार्तंडाचं सुद्धा मंदिर आहे. आणि आमचं सर्व दर्शन वगैरे आटोपलं. थोडा वेळ आम्ही इथं विसावा घेतला, तर आम्ही बाहेर पडलो. इथं गोंधळ पूजा देखील केली जाते. नवीन लग्न झालेले नवरदेव नवरी आलेले आणि इथं त्यांची गोंधळ पूजा वगैरे घातली जाते. इथं भरपूर लोकांची कुलदैवत तुळजाभवानी माता आहे. तेच नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत होती तुळजाभवानी आई. त्यासोबत इथं भरपूर असे स्पॉट आहेत, तिथं आम्ही मिस केलेले आहे, कारण आमच्यासोबत लहान मुलं होती. आम्हाला देवीच्या दर्शनाला जवळजवळ 4 ते 5 तास लागून गेले, त्यामुळे आमचं इतर कुठलंही बघणं झालं नाही, कुठलंही दर्शन झालं नाही. इथं सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक हा नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो. हे बघा, हे आहे राजे शहाजी महाद्वार. तसं तर फक्त याच द्वारातून तुळजाभवानीचं दर्शन घेता येतं, पण जर गर्दी असेल किंवा नवरात्रीच्या वेळेस इतर पर्याय उपलब्ध करून दिले जातात. तिथलं दर्शन वगैरे आटोपलं आणि आम्ही निघालो रात्री अक्कलकोटला. तर इथून आम्हाला 2-2.5 तास लागतील अक्कलकोट जाण्यासाठी. अक्कलकोटला आम्ही तिथं मुक्काम करू, सकाळी आंघोळी वगैरे करू आणि स्वामींचं दर्शन घेऊ. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.